आता शरद पवारांची भेट घेत आहे, नेमकं या ठिकाणी काय विश्वास ठेवून या ठिकाणी करत आहोत? नाही, खरं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता उमेदवारी अजून राधानगरी बुद्रुकचे कोणत्या पक्षाकडे जाणार आहे हा त्यांचा निर्णय शेवटी महाविकास आघाडीचा असणार आहे। पण या महाविकास आघाडीतले नेतेही त्या निमित्ताने पवारसाहेबांचे आशीर्वाद घ्यावा या भूमिकेतून मी आज त्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। राधानगरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मीही उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे आणि ती उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळावी अशी एक माझी रास्त भावना आहे। त्या संदर्भात मी आज या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज मी भेटलेलो आहे। म्हणजे हे स्पष्ट आहे की तुम्ही महाविकास आघाडीच्या बाजूनेच असणार आहात, महाविकास आघाडी जे निर्णय घेईल त्याच्या बाजूने निश्चित महाविकास आघाडीबरोबर मी असणार आहे। निवडणुकीच्या रिंगणात असणार का आता तो निर्णय पाटील एवाय पाटील तुम्ही असे तिघे निश्चितपणे अजून त्या संदर्भातला उमेदवारीचा निर्णय कुठलाच झालेला नाही, त्यामुळे ती उमेदवारी मलाही मिळेल ह्या भूमिकेतनं मी महाविकास आघाडीकडे प्रयत्न करतोय। मला असं वाटतं की त्यासाठी यश निश्चितपणे येईल। खरं तर महाविकास आघाडीकडून देखील तिकीट नाही मिळालं तर राहुल देसाई म्हणून त्या ठिकाणी तुमची काय आता भूमिका आहे? नाही, अजून उमेदवारीच्या संदर्भातला निर्णय महाविकास आघाडीकडून मिळेल नाही मिळेल ह्याच्यापेक्षा त्या पुढचा निर्णय मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून निश्चितपणे येत्या काळामध्ये घेईन विधानसभेच्या दृष्टीनं। पण शक्यतो महाविकास आघाडीकडूनच आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी माझा हा प्रयत्न सुरू आहे। ओके, थँक्यू। शॉर्ट्स घ्या थोडे। राहुल देसाई यावेळी बोलत होते, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। मी महाविकास आघाडीसोबतच आहे आणि मला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा सुद्धा आता राहुल देसाई यांनी व्यक्त केली आहे। आता चर्चेतून नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।